ठाणे जिल्ह्यातील रायते पूल येथे झालेल्या भीषण अपघातानंतर अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती। याच पार्श्वभूमीवर वसई विरारसह पालघर परिसरात परिवहन विभागाने अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात मोहीम तीव्र केली आहे। गेल्या वर्षभरात तब्बल 461 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 44,51,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। नायगाव, नालासोपारा आणि विरार या भागात मोठ्या प्रमाणावर शेअर रिक्षा आणि खासगी वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्याचं दिसून येत आहे। नियमानुसार मर्यादित प्रवाशांना परवानगी असतानाही प्रत्यक्षात वाहनांमध्ये दुप्पट प्रवासी कोंबले जात असल्याने अपघाताचा धोका वाढतोय। परिवहन विभागाकडून नाकाबंदी आणि तपासणी मोहीम राबवून 2,675 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे। यापुढेही ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार असून वाहतूक पोलीस आणि परिवहन विभाग संयुक्तपणे मोहीम राबवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत असल्याने नोकरदार आणि कामगार वर्गाला नाईलाजाने अशा वाहनांचा आधार घ्यावा लागतोय। मात्र प्रवाशांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असलेल्या वाहनांमधून प्रवास टाळावा असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, ठाणे।